विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. अगेन वी विल लर्न चॅप्टर नंबर 12 प्रॉफिट अँड लॉस, अँड टुडे वी विल सॉल्व वन प्रॉब्लेम which are based on total cost price. In our previous PowerPoint presentation, we have studied how what is mean by total cost price. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण टोटल कॉस्ट प्राइस कशाला म्हणायचं ते शिकलाय. ठीक आहे, त्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काही वर्ड प्रॉब्लेम बघा. प्रॉफिट अँड लॉस. So observe the first example. From a wholesaler, Santosh bought 400 eggs for rupees 1500. विद्यार्थी मित्रांनो, संतोषने काय केलं? होलसेलर करून 400 अंडी आणली. कशी किती रुपयात? 1500. अँड स्पेंड रुपीज 300 ऑन ट्रान्सपोर्ट. त्याला घरी आणेपर्यंत जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे त्याला लागला किती? 300 रुपये. तो खर्च केला, स्पेंड म्हणजे खर्च केले. 50 एक्स फेल डाऊन अँड ब्रोक. विद्यार्थी मित्रांनो, आणताना काय झालं? या 400 मधले 50 अंडे फुटले आणि फुटले. ही सोल्ड द रेस्ट ऍट ₹5 each. विकताना त्यांनी एक अंड 5 रुपयाला विकला. डीड हे मेक अ प्रॉफिट और लॉस अँड हाऊ मच? विद्यार्थी मित्रांनो, काय विचारलंय? प्रॉफिट झालं की लॉस झाला? मग आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे. त्यांनी अंडी कितीमध्ये आणली आणि अंडी कितीमध्ये विकली. ठीक आहे, सो फर्स्ट विल फाइंड आउट टोटल कॉस्ट प्राइस. बघा, कॉस्ट प्राइस ऑफ 400 एक कितीमध्ये घेतले सांगा? ₹1500. अँड ही स्पेंड ₹300 ऑन ट्रान्सपोर्ट. 300 रुपये ट्रान्सपोर्ट खर्च केले. आपण हा ट्रान्सपोर्टचा खर्च कॉस्ट प्राइस मध्ये ऍड केला तर यू विल गेट टोटल कॉस्ट प्राइस. सो टोटल एक्सपेन्सेस व्हाईल बाईंग द 400 एग. 400 अंडी खरेदी करण्यासाठी आलेला खर्च. बघा, घेतले कितीला? कॉस्ट प्राइस ऑफ 400 एग्स इज 1500 प्लस 300 रुपीज ट्रान्सपोर्ट. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याला 400 अंडी कितीमध्ये पडली? व्हेरी गुड, ₹1800. आता बघा, आपण हे काढला तर टोटल कॉस्ट प्राइस. ठीक आहे, बघा आपण हे काढलंच आहे. आता टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 400 एग्स इज ₹1800. आता बघा काय झालं? आणताना 50 अंडी फुटली. त्याच्याकडे किती अंडी होती? 400. तर किती शिल्लक राहिली बघा. बट 50 एक्स फेल डाऊन अँड ब्रोक. म्हणजे 50 अंडी फुटल्यानंतर आता किती शिल्लक राहील त्याच्याकडे? किती राहिली? ओनली 350. बरोबर आहे, 50 एक्स फेल डाऊन. चला आपण त्याची सेलिंग प्राइस काढू. एक्स अवेलेबल टू सेल. विकण्यासाठी किती अंडी शिल्लक आहे? 400 मायनस 50 इज इक्वल टू 350. बरोबर आहे. आता विकताना कशी विकली बघा. सेलिंग प्राइस ऑफ 1 एग ₹5. एक अंड 5 ला विकलं तर पाहू 350 अंडी विकल्यानंतर किती पैसे आले? सेलिंग प्राइस ऑफ 350 एक्स इज इक्वल टू 350 इंटू 5. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकलोय युनिटरी मेथड मध्ये, जर एका वस्तूची किंमत माहित असेल, अनेकाची काढायची असेल तर गुणाकार करायचा. विकण्यासाठी किती अंडी आहे? 350. सेलिंग प्राइस ऑफ 1 egg is ₹5. So multiply 350 and 5. You will get the selling price of 350 eggs. So selling price of 350 eggs is 1750. बघा, अंडी कितीला घेतली? 1800 ला. एवढे पैसे त्याच्याजवळचे गेले. विकल्यानंतर किती आले? 1750. कमी पैसे आले म्हणजे काय झालं? लॉस. सो लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सो व्हॉट इज द टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 400 eggs? That is 1800. ठीक आहे, अँड व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ 350 एक्स? 50 अंडे फुटले, 350 अंडीच विकली त्यांनी. दॅट इज 1750. सो लॉस इज 50 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, त्याला हे अंडी फुटल्यामुळे लॉस झाला. इन दिस ट्रान्झॅक्शन संतोष सफर्ड अ लॉस ऑफ ₹50. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण पहिले 400 अंडी कितीमध्ये घेतली ते काढली, मग 350 अंडी कितीमध्ये विकली ती काढली. सो आणि त्याच्यावर आपल्याला काय कळलं? त्याला किती लॉस झाला. ऑब्झर्व सेकंड एक्झाम्पल. अब्राहम बॉट गुड्स वर्थ ₹50,000. गुड्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या तरी वस्तू खरेदी केल्या. बॉट म्हणजे काय? खरेदी केल्या. कितीमध्ये? 50,000. अँड स्पेंड ₹7,000 ऑन ट्रान्सपोर्ट. ही वस्तू घरी आणण्यासाठी त्याला 7,000 रुपये कशाला लागले? ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॅक्ट. हा टोल नाका असतो ना, त्या टोल नाक्यावर आणि वस्तू आणण्यासाठी लागणार खर्च 7,000 झाला. इफ ही सोल्ड गुड्स फॉर ₹65,000. त्यांनी हे जे आणलेले गुड्स आहे 50,000 मध्ये ते त्यांनी 65,000 ला विकले. डीड ही मेक अ प्रॉफिट और लॉस? त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला? हाऊ मच? पहिले काय काढायचं? टोटल कॉस्ट प्राइस. वस्तू घरी येईपर्यंत त्याच्या खिशातले किती किती खर्च झाले बघा. ही स्पेंड, वस्तू खरेदी करण्यासाठी 50,000 खर्च केले. देन ही स्पेंड 7,000 रुपीज ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॅक्ट. ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॅक्ट साठी किती खर्च केले? 7,000 रुपये. ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॅक्ट. बरोबर आहे. आता याच्यावर आपण काढू टोटल कॉस्ट प्राइस.
सो टोटल एक्सपेन्सेस, विद्यार्थी मित्रांनो एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च, झालेला खर्च व्हाईल बाईंग द गुड्स. हे जे गुड्स आहेत, वस्तू खरेदी करण्यासाठी एकूण किती खर्च झाला, 50,000 रुपये दुकानदाराला दिले आणि ट्रान्सपोर्टसाठी 7,000. सो 50,000 इट इज द कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स अँड 7,000 इट इज द कशाचा खर्च आहे हा ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॅक्ट. सो ही स्पेंड 57,000 फॉर बाईंग द गुड्स, म्हणजे त्याला वस्तू खरेदी करण्यासाठी 57,000 रुपये खर्च आला. चला आपण आता काय करू, आपल्याला माहित पाहिजे त्याने विकल्या कितीला, आपल्याला माहित आहे किती मध्ये विकल्या त्याने, सांगा लवकर. 65,000 ला. सो टोटल कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स हे आपण आताच काढलेलं आहे, इट इज 57,000. नाउ सेलिंग प्राइस ऑफ गुड्स 65,000. बघा त्याने वस्तू आपण प्रॉब्लेम मध्ये पाहिला, त्याने त्या वस्तू 65,000 विकलेल्या. बघा हिअर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस जास्त आहे. त्याने त्या सर्व वस्तू 65,000 ला विकल्या, घेतल्या कितीला, 57,000 ला. बरोबर आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं, प्रॉफिट झालाय. तो खुश आहे का नाही. तो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती मध्ये वस्तू विकल्या त्यांना, सेलिंग प्राइस इज 65,000 मायनस अँड व्हॉट इज द कॉस्ट प्राइस, किती मध्ये वस्तू, त्याच्या जवळचे पैसे नुसते 50,000 नाही गेले विद्यार्थी मित्रांनो, हे 7,000 पण गेले आहे. सो टोटल कॉस्ट इथे ठेवताना ही टोटल कॉस्ट प्राइस ठेवायची. सो व्हॉट इज द टोटल कॉस्ट प्राइस ऑफ द गुड्स, that is 57,000. So 65,000 minus 57,000, that is rupees 8,000. So in this transaction, संतोष made a profit of rupees 8,000. या व्यवहारात संतोषने 8,000 रुपये कमवले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ ऑब्झर्व another example. Ajit Kaur bought a 50 kilogram stack of sugar for rupees 1,750. बघा हे 50 किलोची काय आहे, सॅक ऑफ शुगर, साखरेची पोती कितीला घेतली, रुपीज 1,750, 1,750 ला. बट ऍज शुगर प्राइस फेल, काय झालं, अचानक साखरेचे भाव कमी झाले. शी हॅड टू सेल इट ऍट ₹32 पर किलोग्रॅम. विद्यार्थी मित्रांनो विकताना कशी विकली तिने, 32 रुपये किलो. हाऊ मच लॉस डिड शी ऑकर. आता बघा प्रॉब्लेम मध्ये दिलाच आहे, तिला लॉस झाला याचा अर्थ. दोन गोष्टी माहित पाहिजे आपल्याला, कोणत्या, 50 किलोग्रॅम कॉस्ट प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर, 50 किलो साखर किती मध्ये घेतली, आणि सेलिंग प्राइस ऑफ 50 किलोग्राम साखर, 50 किलो साखर कितीला विकली. तर आपल्याला कॉस्ट प्राइस तर माहित आहे किती मध्ये घेतली, कॉस्ट प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर इज रुपीज 1,750. ठीक आहे. चला आपण आता काय करूया, सेलिंग प्राइस आपल्याला काढावं लागेल. विकताना कशी विकली बघा, कॉस्ट प्राइस दिली आपल्याला, विकताना कशी विकली, ही सोल्ड ₹32 पर किलोग्राम, 1 किलो 32 रुपयाला विकली, 32 रुपयाला विकली. आता बघा किती विकली असेल त्याने, पूर्ण सेलिंग प्राइस काढूया आपण आता. कॉस्ट प्राइस आपण दिलेली आहे, सेलिंग प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर, बघा विकताना कशी विकली, सेलिंग प्राइस ऑफ 1 किलोग्राम शुगर इज ₹32. 1 किलो साखर त्याने असे पॅक केले, 50 किलो साखर आणल्यानंतर इट इज 1 किलोग्राम शुगर पाउच इज रुपीज किती मध्ये 32. तो सेलिंग प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर, मी आताच सांगितलं, जर तुम्हाला 1 किलोची किंमत माहिती आहे आणि 50 किलोची काढायची आहे, काय करायचं, मल्टिप्लिकेशन, यू विल गेट द सेलिंग प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर. बघा 50 किलो साखर विकल्यावर किती आले, 1,600 रुपये, 1,600. अँड व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर, दॅट इज 1,750. म्हणजे 1,750 ला घेतली, 1,600 ला विकली, सेलिंग प्राइस कमी आहे. का बरं, का बरं त्याला कमी पैशात विकावं लागली, 32 रुपये किलो का बरं विकावं लागली, कारण किमती कमी झाल्या त्याच्यामुळे. आता बघा हिअर सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस, म्हणजे याचा अर्थ लॉस झालाय. सो विल फाइंड आउट द लॉस. बघा लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सो व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ 50 किलोग्राम शुगर, 50 किलो साखर कितीला घेतली, 1,750 ला. 50 किलो साखर विकल्यानंतर किती पैसे आले, ही गॉट 1,600. सो 1,600 सेलिंग प्राइस. सो लॉस इज, किती लॉस आला बघा, ₹150. सो इन दिस ट्रान्झॅक्शन अजित कौर सफर्ड अ लॉस ऑफ ₹150. विद्यार्थी मित्रांनो अजित कौरला 150 रुपयाचा लॉस झाला. जरी 50 किलो साखर आणली असेल तर आपण दुकानात पाहतो 1-1 किलोचे ते पाऊच बनवतात आणि ते विकतात. अजित कौरने सुद्धा काय केलं, पाऊच बनवले, असे 50 पाऊच बनवले असेल आणि 1 किलो साखर कितीला विकली, ₹32 ला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 4. कुसुमताई बॉट 80 कुकर्स
ऍट ₹700 इच. वॉट म्हणजे खरेदी केले कुणी, कुसुमताईन. किती? 80 कुकर ऍट ₹700 इच. एक कुकर 700 रुपयाला. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर ₹1280. आता हे घरी आणेपर्यंत 80 कुकरला ट्रान्सपोर्टचा खर्च आला. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय वस्तू विद्यार्थी मित्रांनो? एखादी वस्तू ज्याच्यात तुम्ही लादून आणता, ट्रकमध्ये आणता किंवा कशात तरी आणता, तर तो आलेला खर्च आहे. इफ शी वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ ₹18,000, तिला ₹18,000 प्रॉफिट पाहिजे. व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस ऑफ द कुकर? मग तिने एक कुकर कितीला विकावा? तर आपल्याला काय माहित पाहिजे पहिल्यांदा? व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर? 80 कुकर कितीला घेतले ते कळूया. कारण एका कुकरची किंमत दिली आहे. कॉस्ट प्राइस ऑफ वन कुकर इज ₹700. ही स्पेंड ₹1280. कशाला खर्च केले? फॉर द ट्रान्सपोर्टला खर्च केले. फर्स्ट वी विल फाइंड आउट द कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर, आणि ते 80 कुकर मध्ये मग हे ट्रान्सपोर्टचे पैसे मिळवायचे. सो कॉस्ट प्राइस ऑफ वन कुकर इज ₹700. द कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर कसे काढायचे? किती 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 कुकर आहे त्याच्याकडे? 80 कुकर आहे. एक कुकर कितीला? 700ला. 700 इंटू 80 बघा किती ना? 56,000. विद्यार्थी मित्रांनो, तो कुसुमताई बॉट 80 कुकर फॉर ₹56,000. 56,000ला तिने कुकर घेतले. कुठून? जिथून हे कुकर घेतले असेल त्या दुकानदाराला शी हॅज गिव्हन 56,000. आज सोबत तिला ट्रान्सपोर्टचा खर्च आलाय, तो आपण ऍड करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल? टोटल कॉस्ट प्राइस. सो टोटल एक्सपेन्सेस व्हाईल बाईंग द 80 कुकर. कशाची प्लस करायची? कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर प्लस कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. तो कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर इज, सांगा लवकर, 56,000 प्लस कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट इज 1280. एवढ्यामध्ये कुकर पडले. आता तिला काय पाहिजे? इफ शी वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ ₹18,000, तिला ₹18,000 प्रॉफिट पाहिजे. मग काय करायचं? हे ₹18,000 याच्यात ऍड करायचे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? तुम्हाला मिळेल सेलिंग प्राइस. पहिल्यांदा आपण पहा, टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर हे आपल्याला दिलेच आहे. आता आपण तिला प्रॉफिट किती हवाय? कुसुमताईला. बट कुसुमताई वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ ₹18,000. 18,000 प्रॉफिट पाहिजे. एवढे पैसे जास्त पाहिजे. तर काय करायचे? हे पैसे ऍड करायचे. सो सेलिंग प्राइस ऑफ 80 कुकर, हेन्स अमाऊंट एक्सपेक्टेड ऑन सेलिंग. विकल्यानंतर किती पैसे हवे तिला? बघा, 57,280 मध्ये 18,000 प्लस करा. 57,280 प्लस 18,000 इज इक्वल टू, सांगा लवकर, ₹75,280. म्हणजे तिला एवढे पैसे आले पाहिजे. कधी? व्हेन शी सेल 80 कुकर. प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ वन कुकर? एक कुकर कितीला विकायला? फार सोपी आहे. इज द सेलिंग प्राइस ऑफ 80 कुकर. एवढे पैसे तिला 80 कुकर विकल्यावर येणार. बस याला 80 ने डिवाइड करायचं. सेलिंग प्राइस ऑफ 80 कुकर इज 75,280. सेलिंग प्राइस ऑफ वन कुकर इज इक्वल टू 75,280. एवढे पैसे कधी येणार? आफ्टर सेलिंग 80 कुकर. सो डिवाइड बाय 80. 80 ने डिवाइड करायचं. बघा बघा 80 डिवाइड केलं काय आलं आन्सर? 941. बघा डिवाइड केल्यावर. म्हणजे एक कुकर कितीला विकावा? कुसुमताई शुड सेल एव्हरी कुकर फॉर ₹941. विद्यार्थी मित्रांनो, तिने एक कुकर 941 ला विकावा. ठीक आहे. नाउ स्टुडंट, वी विल सॉल्व द एक्झाम्पल नंबर 5. इंद्रजीत बॉट 10 रेफ्रिजरेटर ऍट ₹12,000 इच. काय केलं विद्यार्थी मित्रांनो? इंद्रजीतने 10 रेफ्रिजरेटर घेतले. ₹12,000 इच म्हणजे एक घेतला 12,000ला, असे 10 घेतले. अँड स्पेंड ₹5,000 ऑन ट्रान्सपोर्ट. आता बघा, एवढे रेफ्रिजरेटर घेतल्यानंतर त्याला घरी आणण्यासाठी काहीतरी एखादं वाहन करावं लागेल. तर ट्रान्सपोर्टसाठी किती खर्च आला? ₹5,000. फॉर हाऊ मच शुड ही सेल ईच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ 20,000. प्रश्न काय विचारलाय? फॉर हाऊ मच शुड ही सेल ईच रेफ्रिजरेटर. एक रेफ्रिजरेटर कितीला विकावा इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट 20,000, जेणेकरून त्याला ₹20,000 प्रॉफिट होईल. मग आपण काय करायचं? फर्स्ट फाइंड आउट द कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर, देन फाइंड आउट टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर. ठीक आहे. बघा, कॉस्ट प्राइस ऑफ वन रेफ्रिजरेटर इज 12,000. ही स्पेंड ₹5,000 ऑन ट्रान्सपोर्ट. बघा, त्याने ₹5,000 ट्रान्सपोर्टसाठी खर्च केले. आपण काय करू? आता बघा, त्याने एक रेफ्रिजरेटर 12,000 घेतला. ज्या दुकानातून 10 रेफ्रिजरेटर घेतले असेल त्याला किती पैसे दिले? बघा, कॉस्ट प्राइस ऑफ वन रेफ्रिजरेटर इज 12,000. देन द कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर इज इक्वल, कसे काढायचे? बस मल्टिप्लाय बाय 12, 1 लाख.
12,000ला 10 ने मल्टिप्लाय करायचं. सो दिस इज द कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर. आता बघा हे पैसे कुणाला दिले, जिथून त्याने रेफ्रिजरेटर घेतले. याच्यानंतर त्याच्याजवळ जे पैसे गेले कोणते, ट्रान्सपोर्टसाठी. चला ते ऍड करू, सो दॅट यू विल गेट द टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर. सो टोटल एक्सपेन्सेस, एक्सपेन्स म्हणजे खर्च, व्हाईल बाईंग द 10 रेफ्रिजरेटर. 10 रेफ्रिजरेटरचा खरेदी करण्यासाठी आलेला खर्च. तर बघा, ही हॅज गिवन 1,20,000 कुणाला दिले, हा जिथून त्याने रेफ्रिजरेटर घेतले. देन ही स्पेंड ₹5,000 ऑन ट्रान्सपोर्ट. सो ही स्पेंड टोटल 1,25,000 फॉर बाईंग द 10 रेफ्रिजरेटर. विद्यार्थी मित्रांनो, 10 रेफ्रिजरेटर त्याला 1,25,000 ला पडले आहे. ठीक आहे, प्रश्न काय आत विचारलाय, त्याला 20,000 रुपये कमवायसाठी हाऊ मच शुड ही सेल इच रेफ्रिजरेटर, एक रेफ्रिजरेटर कितीला विकावा. बघा, टोटल कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर इज ₹1,25,000. पण इंद्रजित वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ 20,000 रुपये, त्याला 20,000 रुपये प्रॉफिट पाहिजे. मग काय करायचं, बस हे 20 जर ऍड करायचे, त्यामुळे तुम्हाला काय मिळेल, व्हेरी गुड, सेलिंग प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर. सो सेलिंग प्राइस हेन्स अमाऊंट एक्सपेक्टेड ऑन सेलिंग. सेलिंग केल्यानंतर किती पैसे एक्सपेक्ट करायला, 1,25,000 प्लस 20,000, दॅट इज 1,45,000. म्हणजे 10 रेफ्रिजरेटर विकल्यानंतर त्याला 1,45,000 मिळेल. प्रश्न काय विचारला, एक त्याला विकायला. व्हेरी गुड, दिस इज द सेलिंग प्राइस ऑफ 10 refrigerator. So you will have to divide by 10 so that you will get the selling price of 1 refrigerator. याला 10 ने डिवाइड करायचं तर तुम्हाला काय मिळेल, सेलिंग प्राइस ऑफ 1 रेफ्रिजरेटर. सो व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर इज 1,45,000. सेलिंग प्राइस ऑफ 1 रेफ्रिजरेटर कशी शोधायचं, 1,45,000 डिवाइड बाय 10. हे 10 रेफ्रिजरेटरची किंमत आहे, मग त्याला 10 ने डिवाइड करा. गणित सोपं करण्यासाठी काय करायचं, हा एक झिरो कापून टाकायचा. म्हणजे काय करायचं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 10 ने भागायचं. चला एक शून्य कापू, म्हणजे गणित अतिशय सोपं होऊ शकते. म्हणजे आता काय, फक्त 1 ने भागायचं. 1 याला डिवाइड केल्यावर काय येईल, 14,500 डिवाइड बाय 1 इज 14,500. सो इंद्रजित शुड सेल एव्हरी रेफ्रिजरेटर फॉर ₹14,500. विद्यार्थी मित्रांनो, त्याने एक रेफ्रिजरेटर 14,500 ला विकला पाहिजे. ठीक आहे. आता बघा, हिअर देर इज ऍक्टिव्हिटी फॉर यू. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे, ही तुम्हाला सोडवायची आहे. ठीक कराल तुम्ही गणित, हे पूर्ण गणित वाचायचं. ठीक आहे, समजण्यासाठी काही डायग्राम पण दिलेले आहे. ललिताबाई सोड सीड वर्थ ₹13,700 इन अ फील्ड. त्याने काय केलं, ललिताबाईने तिच्या शेतामध्ये बिया पेरण्यासाठी 13,700 रुपयाच्या बिया घेतल्या. शी हॅड टू स्पेंड ₹5,300 फर्टिलायझर. बघा, फर्टिलायझरच्या फवारणीसाठी 5,300 खर्च केले. अँड स्प्रेइंग पेस्टिसाइड, पेस्टिसाइड म्हणजे काय, जंतुनाशक, यासाठी 7,160 खर्च केले. ऑन सेलिंग हर प्रोड्यूस शी अर्न ₹35,400. तिला हे सर्व विकल्यानंतर, धान्य विकल्यानंतर किती रुपये आले, 35,400. व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर लॉस, तिला प्रॉफिट झाला की लॉस झाला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.